नरनारी बाळे अवघा नारायण नरनारी बाळे अवघा नारायण नरनारी बाळे अवघा नारायण नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी दे हरी दे माझे मन हरी माझे मन हरी दे नरनारी बाळे अवघा नारायण नरनारी बाळे अवघा नारायण नरनारी बाळे अवघा नारायण नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी दे हरी दे माझे मन हरी दे हरी माझे मन हरी दे नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व नयो काम क्रोध दुर्गंध नयो काम क्रोध निंदा द्वेष द्वंद्व काम क्रोध निषेध अवघा गोविंदाची वंदे अवघा गोविंद संदेह असावे म्या सदा विषयी विरक्त विषयी विरक्त असावे म्या सदा विषयी विरक्त आसावे सदा विषयी विरक्त काया वाचा चित्त तुझे पाय काया वाचा चित्त तुझे पाय काया वाचा चित्त तुझे पाय नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व आयु काम क्रोध दिशो नयो काम क्रोध निंदा द्वेष द्वंद्व आयु काम क्रोध दिशो अवघा गोविंदाची संदेह ओ गोविंद विसोदेह ओ गोविंद विसोदेह करोनियाचा या पुरविमनोरथ या पुरविमनोरथ करोनियाचा या पुरविमनोरथ या पुरविमनोरथ भावे कृपावंत तुका माने नर नारी बाळे अवघा नारायण नर नारी बाळे अवघा नारायण नर नारी बाळे अवघा नारायण नर नारी
नरनारी बाळे नरनारी बाळे अवघा नारायण ऐशे माझे मन करी देवा नरनारी बाळे अवघा नारायण ऐशे माझे मन करी देवा नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह असावे म्या सदा विषयी विरक्त असावे म्या सदा विषयी विरक्त काया वाचा चित्त तुझे पायी नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह करुणिया साह्य पुरवी मनोरथ व्हावे कृपावंत तुका म्हणे नयो काम क्रोध निंदा द्वेष द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह विठ्ठला 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 अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नारतीह देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 तुझा रे चरण संताचिया उतरे चरण संताची तुझा रे चरण संताचिया उतरे चरण संताची त्यांच्या कृपा दान कटे सावितार त्यांच्या कृपा दान कटे सावितार त्यांच्या कृपा दान कटे सावितार त्यांच्या कृपा दान कटे पांडुरंगा करू प्रथम नमन करे चरण संताचिया खंड कृपानाने कथेचा विचारो बाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन करे चरण संताचिया खंड कृपानाने कथेचा विचारो बाजी सद्गुरुदास नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नर नारी बाळे अवघा नारायण ऐशे माझे मन करी देवा नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह असावे म्या सदा विषयी विरक्त काया वाचा चित्त तुझे पायी नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व करुणिया साह्य पुरवी मनोरथ व्हावे कृपावंत तुका म्हणे
आदिशक्ती ब्रह्मचितकला श्री संत मुक्ताबाईच्या कृपा आशीर्वादानं दरवर्षी साजरा होणारा आपल्या इथला महोत्सव वैकुंठवासी रामभाऊ महाराज यांच्या 19व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं, त्याचप्रमाणे ब्रह्मलीन ब्रह्मनिष्ठ श्रीधर महाराजांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी दैनंदिन चालू असलेल्या कार्यक्रमाच्या बाबतीत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा गाथा पारायण, त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रामध्ये हरिभक्ती पारायण कैलासजी महाराज धर्माडी गुरुजी यांच्या अमृतुल्यवाणीतून ज्ञानेश्वरीचं विवेचन आणि दैनंदिन दररोजचे सप्ताहामध्ये होणारे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम, असा सर्वांगानं संपूर्ण आणि परिपूर्ण अशा प्रकारचा महोत्सव चालू आहे. त्यानिमित्तानं आदिशक्ती जगन्माता मुक्ताईच्या कृपा आशीर्वादानं आजच्या दिवसाची उपांत्य रात्रीची, म्हणजे सप्ताह आपला उपांत्य फेरीत आला आणि त्या उपांत्य रात्रीची सेवा सादर करण्याचा योग माझ्या वाट्यावर आला. विठाला विठाला या वर्षाच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक मानाचा तुरा ज्या शिरपेच्यात खोल्या गेला असा अप्रतिम प्रथमच आपल्या जिल्ह्यात एका रथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. जिल्ह्याच्या बाबतीत म्हणतो बरं, जिल्ह्याच्या बाहेर असेल, पण माझ्या निरीक्षणातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या श्रीधर महाराज संस्थांच्या या घाटपुरी संस्थांनं जो अप्रतिम रथाची जी निर्मिती केलेली आहे, तो खऱ्या अर्थानं स्तुत्य अशा प्रकारचं स्तवनीय आहे. मी पाहिला, डोळे भरून पाहिला. तसं तर मी तो निर्माण झाल्यापासूनच रोज पाहतो, पण आज प्रत्यक्षात पाहिला गेला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं हा रथ प्रथमच आणि त्याची निर्मिती होत आहे. खऱ्या अर्थानं धन्यवाद दिले पाहिजेत. विठाला विठाला अशा विविध पूर्ण वैशिष्ट्यपूर्ण सर्वांगानं चालू असलेल्या सप्ताहामधली आजची सेवा आणि चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा उपांत्य रात्रीची सेवा असल्यामुळं तुकोबारायांनी काही जे समाजाचा विकास आणि व्यक्तिमत्व विकास ज्या तत्वामुळे होतो ते तत्व अंगीकारले, म्हणजे मानवी जीवनाचा परिपूर्ण विकास होतो, किंबहुना तो माणूस होतो. अशा प्रकारचं तत्वाचं चिंतन जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगावरून प्रतिपादन केलेलं आहे. विठाला सर्वप्रथम मी आपल्या या संस्थांच्या सर्व ट्रस्टी मंडळी जी आहेत, संचालक आहेत, त्या मंडळीच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे कार्य जे आहे एका सुभाषितकारानं फार सुंदर म्हटलेलं आहे. ज्या लोकांची गरज आहे हा कार्यक्रम निर्माण करण्याची, ती माणसं या जगामध्ये किती दुर्मिळ आहे. एक सुभाषितकार म्हणतात, अमंत्र अक्षरम नास्ति नास्ति मूलमौषधम अयोग्य पुरुष नास्ति योजकस्तत्र दुर्लभा. योजक दुर्लभ आहे, कार्यक्रमाचं योजक मिळत नाही. जसं असं जगात बाराखडीचं एकही अक्षर नाही की त्याचा मंत्र तयार होत नाही. होतो. असं जगातलं एकही झाड नाही की त्याच्या पाल्याचं आणि मुळाचं औषध बनत नाही. बनतं. आणि असा जगात एकही अयोग्य माणूस नाही की तो योग्य होत नाही.
मग इथं कसूर काय राहिली? योजकच तत्र दुर्लभ. योजक जेव्हा मिळतो ना तेव्हा तो प्रत्येक अक्षराचा मंत्र बनवतो. योजक मिळतो तेव्हा प्रत्येक झाडाच्या पालामुळाचं औषध बनतं. आणि योजक मिळतो तेव्हा या जगातली नालायक अयोग्य माणसं योग्य होतात. फक्त योजक लागतं. पहा काय सुंदर चिंतन आहे. म्हणून योजकच तत्र दुर्लभा. जेव्हा अशी डोळ्याचं पारणं फिटणारी कार्यक्रम आणि त्याचं शिस्तबद्ध नियमबद्ध अशा प्रकारचं योजकाकडून होतं तेव्हा खऱ्या अर्थानं या सुभाषितकाराने त्यांना परिपूर्ण धन्यवाद दिलेले आहेत. विठाला असा सुवर्ण मध्ये सुवर्ण योग आणि या वर्षाचा आहे. आणि जो रथ बनवलेला आहे उद्यापासून त्या रथाचं प्रस्थान आपली रजत नगरी खामगावच्या शहरामधून पूर्णपणे अशा प्रकारची परिक्रमा होऊन 50 गावांना या रथाची भेट होणार आहे. आणि ज्या ठिकाणी तो रथ मुक्कामाला राहणार आहे त्या ठिकाणी रात्रीची हरिकीर्तन सेवा होणार आहे. आणि हा सर्व 200 गावावरून हा रथ परिक्रमा करणार आहे. या परिक्रमेच्या कार्यक्रमामध्ये जयपूर गावला जेव्हा हा रथ थांबणार आहे तेव्हा माझ्याकडे एक सेवा या रथाची आलेली आहे. अशा प्रकारचा हा रथ उद्यापासून परिक्रमेला या ठिकाणाहून प्रस्थान करून निघणार आहे. असं सर्वांगानं परिपूर्ण हे वर्ष आपल्या सप्ताहाच्या बाबतीत ठरणार आहे. त्याची नोंद अशा प्रकारची होणार आहे. आणि म्हणून या भव्य दिव्य अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या नियोजनाखाली योजकतेखाली आजच्या कीर्तनाची सेवा सादर करण्याचा योग माझ्या वाट्यावर आला. विठाला सहुवेदाचे हे करुणी विवरण अर्थ हे गहन करुनिया. 4 वेदाचं विवरण आणि विवरण केल्यावर ज्या वेदाला अर्थ सांगणं जमलं नाही त्याची परिपूर्णता तुकोबांनी आपल्या अभंगातून केली. अर्थही गहन करुनिया. गहन अर्थ गाथामधून अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायाने 4ही वेदाचं विवरण केलेलं आहे. असा पंचम वेद मराठी मुलखातला आपण ज्याला म्हणतो तो जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा. विठाला विठाला असा एकही भाग सुटलेला नाही की त्यामध्ये त्यात विवरण आलेलं नाही आहे. ज्या लोकांना वेद वाचता येत नाही किंबहुना त्याचा अर्थ कळत नाही त्याने एकदा तरी त्या गाथ्याचं पारायण करावं, चिंतन करावं. म्हणजे मग वेदामध्ये काय विवरण आहे, वेदात काय लिहिलं, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा येराने वाहावा भारमाता. बाकीच्याने फक्त ओझे व्हावे त्या वेदाचे. त्यातला खऱ्या अर्थानं अर्थ आम्हाला माहीत आहे इतकं तुकोबारायाने आत्मविश्वासानं सांगितलं. विठाला विठाला पूर्वीच्या काली आपल्या भारतामध्ये गुरुकुल होते. काल आम्ही वारकरी शिक्षण संस्थेचं उद्घाटन करत असताना जामनेर तालुक्यामध्ये विषय निघाला की 800 गुरुकुल इंग्रजांनी या देशात बंद पाडले. 800 गुरुकुल होते. त्या गुरुकुलामधून ज्या संस्कृतीचं, ज्या सभ्यतेचं आणि धडे दिल्या जात होते त्यांना ही संस्कृती नष्ट करायची होती आणि वेगळी संस्कृती प्रस्थापित करायची होती. म्हणून गुरुकुल त्यांनी बंद पाडले. जसे आताच्या सरकारनं जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्यात आल्या तशा.
त्यांनी त्यावेळेला तसं केलं होतं, गुरुकुल बंद केलेली होती. पण गुरुकुलातून काय मिळत होतं, काय शिकवल्या जात होतं? वेद मनुच्या आचार्यो अंते वाशिनम अनुशास्ती सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायन मा प्रमदः मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव यानेन्य वंदानी कर्मानी तानी सेवितव्यानी नो इतरानी एषा आदिशः एष उपदेशः एषा वेदोपनिषदा. काय मौलिक संदेश होता पहा. वेदाचं शिक्षण झाल्यानंतर, उपनिषदाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुजी त्या गुरुकुलामधून जाणाऱ्या विद्यार्थ्याला फार सहज उपदेश करून जात होते की तुला ग्रस्ताश्रम स्वीकारायचा आहे, तुला ग्रस्ताश्रम करायचा आहे, म्हणून तू आता इथून कोणती शिदोरी घेऊन जा या आश्रमामधून. तर वेद मनुष्य आचार्य अंतिम वाशिन मनुष्य असते अनुशासन देत होते. काय झालं आपल्या देशाचं? देशाची व्यवस्था का बिघडत चालली, समाज व्यवस्था का बिघडत चालली? त्याचं कारण आहे, पूर्वीच्या काली शासन, प्रशासन आणि अनुशासन हे त्रिसूत्री होती. लक्षात येऊन राहिलं ना? शासन, अनुशासन आणि तिसरं प्रशासन. प्रशासनावर शासनाचा वचक होता, शासनावर आणि प्रशासनावर अनुशासनाचा वचक होता. अनुशासन म्हणेन तसं. अनुशासन म्हणजे त्याला आपण कुलगुरू वचिष्ठ म्हणतो, विश्वामित्र या ऋषींचे जे काय राज ऋषी होते, राजर्षी होते, ते अनुशासन देत होते. आणि अनुशासनामध्ये शासन आणि प्रशासन काम करत होतं. आता अनुशासन लुप्त होऊन राहिलेलं आहे, म्हणून भ्रष्टाचार वाढला. अनुशासनाच्या लायक लोक राहिले नाहीत, म्हणून घोटाळे व्हायला लागलेत. प्रशासन ऐकत नाही, शासन घोटाळा करते. त्यातलं अनुशासन कमी झालं. ते अनुशासन हे होतं कोणतं? सत्यम वद धर्मम चर. सत्य बोला, धर्मानं वागा. धर्मनी न्यायनीती सोडू नका. तुमच्या व्यवहारात नीती असली पाहिजे, तुमच्या व्यवहारात सत्य असलं पाहिजे, तुमच्या व्यवहारामध्ये न्याय असला पाहिजे. सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायन मा प्रमदः. स्वाध्याय करण्यात प्रमाद करू नका, आळस करू नका. सारखा स्वाध्याय करत राहा, आपला स्वतःचा अध्ययन करत राहा. मी कोण आहे, मी कुठून आलो, जाणार कुठे आहे, या सर्व तत्वचिंतनाचा स्वाध्याय शिकवला जात होता तो गुरुकुलमधून. आणि मग तोही लुप्त होत चाललेला आहे. म्हणूनच आज आम्ही अराजकता पाहतोय, समाजव्यवस्था बिघडलेली पाहतोय. म्हणून आजही त्याच गुरुकुलाची, त्याच अनुशासनाची तेवढीच नितांत गरज आहे देशाला. विठाला काय अनुशासन होतं? हे विद्यार्थी, तू या गुरुकुलातून चालला ना ग्रस्ताश्रम स्वीकारायला, आमची मना नाही ग्रस्ताश्रम स्वीकारायला, तू खुशाल ग्रस्ताश्रम कर, पण मातृदेव भव. एक तत्व अंगीकार, आईला देवमान. पितृदेव भव, पित्याला देवमान, तुझ्या जन्म देणाऱ्या पित्याला देवमान. अतिथी देव भव, तुझ्या दारी आलेला अतिथी त्याला देवमान. आणि ज्याने तुला 4 शब्द शिकवले त्या गुरुजनांनाही देवमान. असं जर मानायला लागले लोक, हे शिक्षण द्यायला लागलं तर कशाला काही होईल हा? पण हे शिक्षणच नष्ट करण्यात आलं, हे शिक्षणच नाहीसं करण्यात आलं, हे शिक्षणच जिथं दिलं जात नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं हे झालेलं आहे. पुढचं अजून ऐका, ते गुरुजी सांगायचे, येश आदेश, हा आमचा आदेश आहे. येशा वेदोपनिषदा, हा आमचा नाही, वेदोपनिषदाचा आदेश आहे. आणि या आदेशाप्रमाणे, या उपनिषदाच्या
आदेशाप्रमाणे जर तू वागला तर खऱ्या अर्थानं तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, असं गुरुकुलामध्ये सांगल्या जात होतं. विठाला आता मी तुमच्याशी हे जे बोललो संस्कृत आहे, पण हे गाथ्यामध्ये त्याचं विवरण आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आश्रमे विचार षटकर्मी. ब्रह्मचारीनं अक्षर घोकावी. ब्रह्मचारी आहेस ना तू, अक्षर घोक. प्रथमे नार्जिता विद्या द्वितीये नार्जितम धनम तृतीये नार्जितम पुण्यम चतुर्थे किम करिष्यते. काय सांगलं जात होतं? पहिल्या वर्गापासून तर 25 वर्षापर्यंत अक्षर घोक, कौशल्य प्राप्त कर, अनेक प्रकारच्या कला प्राप्त कर, जीवन परिपूर्ण कर. 25 वर्ष ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी. ग्रस्ताश्रम आहे ना, रोज तुला 6 कर्म केलीच पाहिजे. 6 कर्म केलं नाही तर तुझा ग्रस्ताश्रम नाही येतो. तुझा ग्रस्ताश्रम सफल व्हायचा असेल तर तू 6 कर्म केली पाहिजे. संन्याशाने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि विरक्ती धारण केली पाहिजे. असा सर्वांगीण अशा प्रकारचं चिंतन मांडल्या गेलेलं आहे. विठाला विठाला पण ऐकताना हे कशात मांडलेलं आहे? गाथ्यात. गाथ्यामध्ये फार सोपं आहे. मी तुम्हाला म्हणून दाखवतो. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम भद्रम पश्यमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवान् स्वस्तुनभिः विषेम देवहितं यदायुः. ओम शांती शांती शांती. हे शांती पाठ झाले. बरं, यातलं तुम्हाला काय अर्थ आहे समजला? एखादा तर उभं राहून सांगा की याचा अर्थ असा आहे. मी आता जो श्लोक म्हणला मग याचं विवरण तुकोबानं केलं, चांगलं केलं की नाही? ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. ओम भद्रम पश्यमाक्ष शृणुया श्रुतम. हे सर्व तुकोबाने याच्यामधून मांडलेलं आहे. हा अभंग जो आहे ना, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हा अभंग आणि हा श्लोक याला म्हणतात चौवेदाचे करुणी. अरे असं माहित आहे त्याच माणसानं म्हणायचं वेदाचा तो अर्थ आम्हाची ठावा, नाही तर फलकट गोष्टी सोडून द्या. तुम्ही कविता म्हणता, गाणी म्हणता कीर्तनात, त्या लाजा सोडून दिल्या. उष्ट्या पत्रवाळ्या करून या गोळा दाखविती कळा कवित्वाच्या. कवित्व करणं चांगलं आहे. कवीचं जे न देखे रवी ते देखे कवी. पण ह्या कविता म्हणण्याचं व्यासपीठ नाही आहे, हे गाणे म्हणण्याचं व्यासपीठ नाही आहे. या व्यासपीठाचा अपमान आहे. तुम्हाला अभ्यास करून जर बोलायचं असेल तर हे व्यासपीठ आहे. सांगायला नाही पाहिजे, इथे लाईव्ह कार्यक्रम आहे, तो शब्दबद्ध केला जाऊन राहिलेला आहे. तब्बल 12 वर्ष तेव्हा एकदा घराच्या घराचा उंबरठा ओलांडला तो तब्बल 12 वर्षांनाच त्या उंबरठ्यावर पाय ठेवला. एकदाच, परत नाही. मग त्यानंतर नाहीच. ते घर माहीतच नाही काय. मग माणसाची कशी काय जीवावर येणार नाही हो? गाणे ऐकणाऱ्याचं कसं काय सहन केलं ते? कविता म्हणणाऱ्याचं कसं काय सहन केलं ते? आपले धरवाडी गुरुजी आले होते आमच्याकडे. त्यांना तर मी एकच डायरी दाखवली, तुम्ही अजून माझ्या डायरी पाहिल्या नाही. ते म्हणे चला असं अक्षर तर ग्रॅज्युएशन केलेलंच काय नसेल बा असं अक्षर. माझं हस्तलिखित पाहिलं त्याने, अभंग श्लोक अजून तर बरंच पाहायचं राहिलं, पण त्यांच्या एक दिवस मुक्कामाला होते, बघितलं त्याने. तेच आमची खरा संपत्ती आहे, तोच आमचा सातबारा आहे. एरवी काय चिंतनामध्ये वेळ जातो, चिंतनामध्ये वेळ घालवला जातो
आणि चिंतन घडलं म्हणून मांडण्याचा प्रयत्न आहे. विठाला विठाला गाथा पारायण चालू आहे म्हणून थोडं बोललो. बोलायचं झालं तर मग गाथ्यावरच बोलता येईल, त्या चिंतनावरच बोलता येईल, त्या विषयावर बोलता येईल. आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरीच्या ओव्यावर विवेचन चालू आहे, ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगणं चालू आहे. असं सर्वांगानं भरगतच्या अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आणि चिंतनासाठी घेतलेल्या आता अभंगाकडे वळूया. विठाला आता आणखीन तुम्हाला काही प्रक्रिया सांगतो, सोप्या सोप्या सांगतो. जरा कठीण सांगलं की मग जरा अवघड जातं. प्राचीन ऋषी मुनीच्या काळामध्ये दोन मार्ग सांगले जात होते, श्रेयस मार्ग आणि प्रेयस मार्ग. श्रेयस मार्गानं गेलं तर कल्याण होतं आणि प्रेयस मार्गानं गेलं तर त्या कल्याणाला अडथळा येतो. पण कोणत्या मार्गानं जायचं तुम्ही ठरवा. आता श्रेयस मार्ग आणि प्रेयस मार्ग त्या काळात, त्याच्यानंतर बदललं. एक प्रवृत्तीचा मार्ग आणि एक निवृत्तीचा मार्ग. निवृत्तीच्या मार्गाने गेलं तर मोक्षाची प्राप्ती आहे, प्रवृत्तीच्या मार्गाने गेलं तर थोडा आळकाठी आहे. तिसरी प्रक्रिया, एक प्रापंचिक मार्ग आणि एक पारमार्थिक मार्ग, असे दोन मार्ग. त्या रेल्वे नसता का दोन रूळ असतात की नाही, त्या दोन रूळवून ते चालते म्हणून व्यवस्थित प्रवास होतो. एखादं जर मागं पुढं झालं ना तो प्रवास मध्येच हे होऊन जातो, विस्कळीत होऊन जातो, किंवा त्याची जीवतहानी होऊ शकते बसलेल्या लोकांची. ज्ञानेश्वरी आणि तुकोबाची गाथा हे दोन संसारिक माणसाचे रूळ आहेत. त्या रुळानं जर तुमची गाडी चालली बरोबर तर ती बरोबर मुक्कामाला पोहोचते. तुम्हाला जर वाटत असेल की रुळाच्या खाली जाऊ नये आपली संसाराची गाडी, तर मग गाथा ज्ञानेश्वरी हे दोन रूळ आहे, त्या रूळनं चाललं पाहिजे. ज्ञानेश्वरी कसं जगावं सांगते, संसार कसा करावा, प्रपंच कसा करावा, तुमचा व्यवहार कसा असला पाहिजे, परमार्थ कसा असला पाहिजे, मोक्षाच्या मार्गापर्यंत मार्ग दाखवणारा रूळ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि तुकोबारायची गाथा आहे. त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. विठाला बरं, लोकांची प्रवृत्ती करणं कशाकडे, याच्यामध्ये हात वर करा बरं. ब्रह्मचारी किती आहे, संन्यासी किती आहे? मी आता करतो बा. म्हणजे प्रवृत्तीच्या मार्गाने किती आहे, निवृत्तीच्या मार्गाने किती लागलेले आहेत, फार नगण्य आहे. पण तरीही प्रपंच करून परमार्थही करता येतो हे आम्हाला तुकोबारायांनी सांगितलं, हे ज्ञानोबारायांनी सांगितलं. आणि खऱ्या अर्थानं प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे आचार्य, अवश्य पाहिजे. प्रवृत्तीचा मार्गही शिकवणारे आचार्य पाहिजे, निवृत्तीचा मार्ग शिकवणारे आचार्य पाहिजे. म्हणजे तेव्हा आपल्या मोक्षाचा मार्ग सुकर होतो, हे चिंतन आहे. विठाला विठाला थोडा अभंगाला धरून बोलून राहिलो. लक्षात येत असेल तसं पहा. तुकोबा म्हणतात, देवा मला अनेक काही मागणं नको आहे, मागायचं तरी काय मागायचं. या समाजाचं उत्थान झालं पाहिजे, या समाजाचा उद्धार झाला पाहिजे आणि वैयक्तिक व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. व्यक्तिमत्व विकास होत नाही तोपर्यंत सामाजिक समरसता निर्माण होत नाही, सामाजिक उन्नती निर्माण होत नाही. पण हे तत्व जेव्हा आपण अंगीकारू, अशी उदात्त मागणी पांडुरंगाकडे जगद्गुरु तुकोबारायांनी मागितलेलं की देवा माझ्या मनाचा निश्चयाचा कर, माझं मन असं तयार कर. कसं कर ते अभंगाच्या प्रथम धरण. नर नारी अवका नारायण, नर नारी अवका नारायण, नर नारी
किती वर्ग सांगले? 3 वर्ग. आपण जे वर्गवारी करतो ना समाजात, आता इथून सर्व या बाजूनं बसलेले कोण आहेत? नर. या बाजूनं बसलेले नारी. काही लहान लेकरही असते. हे वर्गवारी झाली. नर नारी बाळे ही झाली वर्गवारी. पण तुकोबाराय म्हणतात नर नारी बाळे अवघा नारायण, या सर्वांमध्ये एकच देव दिसू दे. म्हणजे नारी वेगळ्या, नर वेगळे, बालक वेगळे आहे नाही, देव एकच देव त्याच्यामध्ये दिसू दे. अशी उदात्त भावना जेव्हा तयार होईल, आपलं मन मानायला लागल, तेव्हा खऱ्या अर्थानं आपला परमार्थ सफल झाला. आमच्या धर्मशास्त्रामध्ये नारीचं उत्थान केलेलं आहे. नारी उत्थानाचं सांगितलेलं आहे. नार्यस्तु यत्र पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या परिवारामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा सन्मान होतो, ऐकून या ना, तिथे देवताही प्रसन्न राहतात, देवही संतुष्ट राहतात. नारीचा एवढा सन्मान सांगितलेला आहे. काही लोकांनी काही अर्धी बाजू उचलून नारीची निंदा केलेली आहे व नारीच्या बाबतीत असं लिहिलेलं आहे व असं म्हणतात. पण त्याचा परिपूर्ण सर्वांगीण अभ्यास आहे. त्यांनी चौफेर जर पाहिलं तर नारीचं उत्थान सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून ते नारी असो, ते नर असो, की ते बालक असो, सर्वांमध्ये मला एकच नारायण दिसू दे. मला वाटते सर्व देशातले पोलीस स्टेशन बंद होऊन जातील. एक बी किलमेरची ते केस येणार नाही कोणची, किंवा अत्याचार झाला, पडून नेलं बा, अमुक झालं बा. तिच्यात जर नारायण दिसला, श्रीमध्ये देव, तर देवाची आपण पूजा करतो का काही करतो? ते किती चांगलं शिक्षण दिलं पहा ना, सामाजिक शिक्षण. ही सामाजिक समरसता अभंगामधून तुकोबाने व्यक्त केलेली आहे. जेव्हा आम्हाला जर नारीमध्ये देव दिसायला लागेल, तर आता जी काही प्रकरणं घडून राहिलेली आहेत, ती प्रकरणं घडणार नाही. आम्ही तिला दुय्यम स्थान देणार नाही, वेगळी शय्या करणार नाही. आणि स्त्रीची जेव्हा वेगळी शय्या केल्या जाते, तेव्हाच खऱ्या अर्थानं पतनाला सुरुवात होते. विठाला नरोत्थान सांगितलेलं आहे, मानवाचं उत्थान सांगितलेलं आहे. त्याचं उत्थान जेव्हा व्हायला लागेल, किंबहुना त्याच्यात देव दिसायला लागेल, या तिन्ही घटकामध्ये देव दिसायला लागला की मग आपण देवाची जशी पूजा करतो त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने सर्व पूजनीय होऊन जाईल आणि एक वेगळी नजर समाजात तयार होईल. ज्ञानोबा म्हणतात, पेरुणी शेता जाईजे, पूजोनी देव पाहिजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. साखा गोडलेला ज्ञानोबा आहे. शेत तयार करावं, पूर्ण भुसभुशीत करावं, त्याची पूर्ण मशागत व्हावी आणि शेतकऱ्यानं मृगाच्या सरी बरसण्याकडे वाट बघावी. एवढ्यामध्ये रोहिणीच्या आणि मृगाच्या सरी बरसतात, ओलिचिंब होऊन जाते माती आणि पेरलेलं पीक, पेरलेलं धान्य तरारून वर येते. जेव्हा ते हवेच्या झुळकीवर डोलायला लागतं हिरवगतचं पीक, तेव्हा तो शेतकरी आनंदित होऊन जातो. पेरोनी शेतात जायचं, पेरल्यावर शेतात जावं. काय ज्ञानोबा आपल्याला केवढं सांगणार आहे अजून. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, तैसे नानाचार गौरव सुकुलीनाचे. हा माणूस सुकुलीन आहे, चांगल्या घराण्यातला आहे, हे त्याच्या वागणुकीवरून सांगते, त्याला सांगावं नाही लागत. सांगे कोंभाची लवलव, भूमीचे मार्दव, भूमीचा मार्दवपणा, नरमपणा, ते भूमीचं पीक सांगत असते. तसं तुमच्या आचरणावरून, वागण्यावरून समजते. आचार कुलमाख्याती देशमाख्याती भाषणम.
आचाराहून त्याचं कुळ समजते, कोणतं कुळ आहे, तो कोण्या कुळातला आहे, त्याच्या वागणुकीवरून. देशमाख्याती भाषणम. तुम्ही जेव्हा बोलायला सुरुवात करता ना, तेव्हा सांगायचं काम नाही मी कुठला आहे, त्या बोलण्यावरूनच समजते हा विदर्भातला आहे का, खानदेशातला आहे का, मराठवाड्यातला आहे का, कोकणातला आहे. भाषेवरून समजते. एक दोन शब्द तरी वेगळा निघतो तेव्हा माणूस जाणून घेतो मराठवाड्यातला दिसतो, यार विदर्भातला आहे, अरे खानदेशातली बोली, ऐराणी बोली, एखादा शब्द येऊन जातो. देशमाख्याती भाषणम. तसं आचार कुलमाख्याती. अरे माणसाला सांगावं नाही लागत आमचं कुळ कसं आहे. जसं पिकाच्या त्या लवचिकपणावरून समजलं जाते की भूमी बरड आहे का काळी आहे की माळाची जमीन आहे, ते पीक सांगत असते. तसं माणसाचं वागणूक सांगत असते, बोलण्यावरून, वागण्यावरून, त्याच्या चालीरीतीवरून. फार पाळा वाचून दाखवावा लागत नाही. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, पेरुणी शेता जाईजे, पूजोनी देव पाहिजे. देवाचं स्नान घालावं, कपडे घालावे, गंध लावावा, आणि सर्व पूजा झाल्यावर एकदा सुंदर ते ध्यान एकदा डोळ्यानं पाहावं, म्हणजे सुखावतात डोळे. आणि मग नंतर तो देव पाहावा, किती सुंदर दिसतो. पेरुणी शेता जायचे, पूजोनी देव पाहिजे, तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. एखादा अतिथी आपल्या घरी यावा, त्याला प्रिय वस्तू आपल्याकडून मिळाव्या, तो आनंदित होतो, खुश होऊन जातो, असा प्रसाद देऊन जातो की त्या प्रसादानं त्याची उन्नती होते. त्या प्रसादानं खऱ्या अर्थानं त्याला समाधान प्राप्त होते. करत जा असं. किती सुंदर सांगलं ज्ञानोबारायांनी, सोप्या सोप्या भाषेत सांगितलं. विठाला पण आता परभाषेतही व्हा पारांगत, ज्ञान साधना तरी कराई. काय म्हणलेलं आहे? परभाषेत पारंगत व्हा. आमचं काही म्हणणं नाही, परभाषा आलीच पाहिजे, पण माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. अरे माय मराठी इकडे मरायला लागली आणि परकीचे पाय चपायला लागलो आपण. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा दिवा विजय. त्या स्वतंत्र देवीनं म्हणलं, भाषा मरला की देशही मरतो. देशाचं अधपतन झालं ते भाषेवर अवलंबून आहे, म्हणून भाषा टिकली पाहिजे. म्हणून ते ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात, ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचेवरी होऊ दे या जगा. आदान प्रदान ब्रह्म ज्ञानाचं होऊ दे, ज्ञानाचं देणं घेणं चालू वाढू दे. आणि मग मराठी नगरी किती समृद्ध होते, मराठा मुलूक किती समृद्ध भाषेनं होऊन जातो. आणि केवढ्या अशा प्रकारचा ब्रह्मरसामध्येही तो तल्लीन होऊन जातो. आणि या ब्रह्मरसाचं पारण एकमेकाला मिळालं पाहिजे, हे ब्रह्मरस एकमेकाला वाटता आला पाहिजे. म्हणून ज्ञानोबाने मराठी भाषा समृद्ध केली आणि ज्ञानेश्वरीच्या द्वारा तेव्हा आपल्याला ते गीतेचं तत्वज्ञान समजून सांगितलं. दादा मी भाषेबद्दल बोलत होतो, पण अजून ती स्वातंत्र्य देवी म्हणायला लागली. जेव्हा स्त्री प्रौढ होते, प्रौढ वयामध्ये येते, तेव्हा तिला मातृत्व येते. तिच्यातलं जे तारुण्य ओसरून जाते, एक मातृत्व तिच्या मायच्या ठिकाणी येऊन जातं. तेव्हा तीच म्हणते, आता बस झालं, आतापर्यंत तुम्ही मला अभिवादन केलं, पण आता मी 50 वर्षाची झाली. ते स्वातंत्र्य देवी म्हणते, 50ची उमर गाठले, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडणे, वाटवाकडे धरू नका. काय म्हणले स्वातंत्र्य देवी? मी 50 वर्षाची झाली, आता तर 75 वर्षाची झाली. स्वातंत्र्य मिळून 75वा अमृत महोत्सव साजरा केला देशाला. ती म्हणते आता अभिवादन करणं बंद करा. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आणि मला अभिवादन करतात, त्यापेक्षा वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुणी पूजन, घुबळाचे व्रत करू नका, मीच विनविते हात जोडणे, वाटवाकडे धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा
तुम्हाला मिळालेलं आहे. पण तुम्ही काळोखाचं पूजन करता, त्या घुबडांचं व्रत करतात, त्या पिंगळ्याचं व्रत करतात. पिंगळा आणि घुबड हे असे पक्षी आहेत, ती अंधाराचं पूजन करतात, काळोखाचं पूजन करतात. काळोख त्यांना प्रिय आहे, त्यांना त्यांचं भक्ष्य रात्री मिळत असते, म्हणून ते सूर्य मावळण्याची वाट पाहतात. पण सूर्यकुलाचा प्रकाशमान वारसा तुम्हा आपल्याला मिळालेला असतानाही आपण जर घुबड्याचे आणि पिंगळ्यासारखे व्रत करत असू, काळोखाचं पूजन करत असू. मी बुद्धा म्हणलो कोणी पिंगळ्यावाला लागलं काही, तोही मा शिबिरातून बोलायला लागला, पिंगळा बाल संस्कार शिबिरातून. मी जंगलामध्ये राहणारा माणूस आहे, जास्ती काळ माझा तिकडंच जातो. रात्र झाली की वटवाघळं येतात, घुबडं येतात, पिंगळे येतात. पिंगळे त्याचे डोळे असे भेसूर असतात, असे पाहतात जलद गतीनं, भक्ष्य पाहतात. काळोख त्यांना प्रिय असतो. पण आपण ज्ञान मार्गाने जाणारे आहोत, म्हणून ते स्वातंत्र्य देवी म्हणाले. आता मला न पाहवल्या गोष्टी पहा लागून राहिलेल्या आहेत, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, वाट वाकडी धरू नका. विठ्ठला हे शिकवलं पाहिजे मुलांना. स्वातंत्र्य देवीच्या ओळी मुलांना शिक्षणाची गरज आहे. अब्राहम लिंकनचं पत्र आहे, प्रिय गुरुजी, माझा मुलगा तुमच्याकडे शिकतोय, त्याला कोणते संस्कार द्या, त्याला काय शिकवा, त्याला कोणत्या उमेदीचं शिक्षण द्या, त्याला आपल्या पायावर उभं राहण्याचं शिक्षण द्या, याबरोबरच त्याला संस्कारही मिळवण्याचं शिक्षण द्या. अब्राहम लिंकनची पत्र शिकली पाहिजे, स्वातंत्र्य देवीच्या ओळी शिकलो पाहिजे, शिकवल्या गेल्या पाहिजे. उद्या तुमच्यावर कधीच वृद्धाश्रमावर जाण्याची पाळी येणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. विठाला सरकारने ह्या कचेऱ्या उघडलेल्या आहेत, त्याला कार्यालय म्हणतो आपण. पटवाऱ्याचं कार्यालय, ग्रामसेवकाचं कार्यालय, वरिष्ठ अधिकाऱ्याचं कार्यालय, हे जनसेवेस्तव निर्माण केलेली समाज रचना आहे. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूची नसे गुहा, मेजा खालून मेजा वरतून धन कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथापथावर ही थोराची विटंबना, कणभर त्याचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका. अरे पथापथावर आम्ही भांडलो, पुतळा उभा करायचा आहे, पुतळा चांगला तर करा. बोथट, कोणाचे इथून हात तुटलेले आहेत, कोणाच्या कंबर पासून वरच पुतळा आहे, ह्या त्या थोरांची विटंबना आहे. अरे कणभर मार्ग त्यांचा अनुसरा, कणभर शिक्षणाचा मार्ग अनुसरण करा. पुतळ्याबद्दल काय म्हणता? पुतळे उभे करा तर मग चांगले तरी देखणे करा. बोथट पुतळे पथापथावर दिसत आहेत, ही थोरांची विटंबना ही पावल्या जात नाही. म्हणून मेजा खालून मेजा वरतून धन कुणाचे लुटू नका. अरे ह्या कचेऱ्या ज्या आहे ना सरकारी, ह्या जनसेवेस्तव उघडलेल्या आहे. जनसेवा घडली पाहिजे कर्मचाऱ्याकडून. पण मेजा खालून मेजा वरतून म्हणजे टेबलाच्या खालून तर कधी टेबलाच्या वरून पैसे घेतल्या जातात. टेबलाच्या वरून सीसीटीव्ही कॅमेरे असल्यापेक्षा उघड येऊ नये म्हणून खालून दिल्या जातात. कुशाल घेता हो कर्मचारी. या शेतकऱ्याच्या बाबतीत मी पाहतो बा, माझ्या आश्रमात 2 पटवाऱ्याला मी कार्यालय दिलेले आहेत, त्यामुळे होत्या 2 खोल्या खाली. पण मी शेतकरी बाहेर निघला की त्याला विचारतो काय मागायला लागेल ते. काय नाही महाराज, 7-12 पाहिजे होता. म्हटलं मग किती पैसे घेतले? तो म्हणे 100 मागत होता बा, मी 50 दिले. म्हटलं त्याची किंमत तर तहसीलमध्ये 5 रुपये लिहिलेलं आहे. तुम्ही गेले नाही का तहसीलमध्ये? म्हणे गेलो, वाचतो. पण आता ह्या जे काही आहेत भरमसाठ पगार असतानाही खऱ्या अर्थानं आम्ही ह्या कधीच शिक्षण घेतलं नाही, हे संस्कार कधी घेतले नाही. हे संस्कार जेव्हा प्रशासनात रुजतील, शासनामध्ये रुजतील आणि अनुशासनामध्ये ते रुजतील, तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला जो म्हणत होता ना आम्ही सोने की चिडिया होता देश, तो पुन्हा निर्माण होईल.
पण हे चित्र बदलायला पाहिजे. विठाला विठाला विठ्ठल 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 चला मला बरंच चिंतन अशा प्रकारचं मांडायचं. मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमच्या आमच्या अंगावर जे कपडे आहेत आता सध्या ते कोणत्या फुलाचे आहेत? हा काय म्हणून राहिलं? कमळाच्या? काही समजत नाही बा कोणत्या देश. ते भाषा वेगळी दिसते इकडे मला. मी बोललो की नाही आचार कुल माख्याती देश माख्याती भाषा ना भाषेत फरक पडतोस. फुलं फार सुंदर आहे हो वेलीचे, आकर्षक आहे, सुवासिक आहे, माणसाला हवे हवे वाटतात. म्हणून माणूस फुलावर प्रेम नाही करत, प्रेम करायला पाहिजे. आवड वेगळी आणि प्रेम वेगळं. आम्हाला आवड वाटते त्याची, प्रेम नाही. ज्याला प्रेम करता येते ना तो ते फुल तोडत नाही, उलट त्याला रोज पाणी घालतो, आणखीन फुलं उमलले पाहिजेत. आणि आवड काय? चांगलं दिसला का तोडलं, याला आवड म्हणतात. यानं प्रेमाचा सत्यानाश केला लोकांना. प्रेम कशाला? प्रेम म्हणजे समर्पण, प्रेम म्हणजे दुसऱ्याला जगवणं, प्रेम म्हणजे आपल्या डोळ्यानं टवटवीत होऊन झालेलं पाहणं, याला प्रेम म्हणतात. आपण खुश करतो, त्या कळ्या खुश करतो कोवळ्या, आणि मग याला प्रेम नाही म्हणत. आज हेच घटना घडून राहिलेल्या आहेत. आवड आणि प्रेम याच्यातला, आणि आम्हाला हेच समजलं नाही हे फरक खऱ्या अर्थानं. काय कोणत्या फुलाचे आहेत? कपाशीच्या. साधुचरित शुभचरित कपासू, नीरस बिसद गुणमय फल जासू. तुलसी रामायणात सांगितलेलं आहे. साधूचं चरित्र किती निर्मळ असते, किती पारदर्शक असते, किती स्वच्छ असते. त्यातला मल विक्षेप आवरण जाऊन शुद्ध अंतकरण झालेलं असते. किंबहुना ते अंतकरण प्रकाशित झालेलं असते. त्याला काय दुसऱ्या फुलाची उपमानं दिली? कपाशीच्या फुलाची. साधू चरित शुभचरित कपासू. साधूचं चरित्र म्हणजे कापसाच्या फुलासारखं, कापसाच्या बोंडासारखं. ज्याला आपण अशिक्षित बहिणाबाई म्हणतो, कधी शाळेत गेले नाही, त्या बहिणाबाईनं जीवनाचं तत्वज्ञान किती सोप्या भाषेत सांगितलं. अरे कापसा विन उमले त्याले बोंड म्हणू नाही, आणि हरिनामा विन बोले त्याले तोंड म्हणू नाही. काय म्हणलं? कापसा विन उमले त्याले बोंड म्हणूच नाही, नक्की म्हणा नक्की. नकट्या होता की त्या चिमून जाताच्या कैऱ्या, काही निघत नाही त्यात. पण कापसानं उमललेलं बोंड त्याले खऱ्या अर्थाला बोंड म्हणतात. आणि हरिनामाविनं बोले त्याले तोंड म्हणू नाही. काय सोप्या सोप्या भाषेत तुम्हाला आपल्याला समजून सांगितलं. म्हणून त्या कापसाच्या फुलाचं वर्णन केलेलं आहे. तुमच्या आमच्या अंगावर जे कपडे आहेत, फुलो में फूल सब फुलो का सरदार, जिंदे की रक्षा करे मुर्दों का ही श्रृंगार. कपाशीचं फूल. अरे जिवंत माणसाचं राखण तर करतेच कपाशीचं फूल, पण मुर्दा जेव्हा गावाच्या बाहेर बोळवण करून नेला जातो तेव्हा त्याचं बी अंग झाकतं किंवा त्याचाही शृंगार करते आणि त्याच्या बरोबर जळते. काय या शेतकऱ्याच्या ते सांगा. कुणी माणूस असो, दोन घास त्याला सुखाचे संध्याकाळी मिळतात ना, ते याच्याच मुळं. आणि म्हणून हे तत्वज्ञान खऱ्या अर्थानं सोप्या सोप्या भाषेत ज्या संतांनी तुम्हाला आपल्याला सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय आज त्या देवाकडे मागणी मागतात की देवा, नर नारी पाळे अवघा नारायण, ऐशे माझे मन करी देवा, देवा माझं मन असं कर. मनावर अवलंबून आहे सर्व. मन जे ठरवतं ना ते होतं. काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा, करुणे त्याची करी विवंचना, नेव पतना धरिले मन येऊ मोक्षानाम, कारण बंध मोक्ष हो. हे कारण, बंधाला कारण मनच आहे, मोक्षालाही कारण मनच आहे. आणि मन जे ठरवतंय ते होत असते. म्हणून मनाचे मागे गेलं नाही पाहिजे. आणि मन काय? करू नये त्याची करी विवंचना.
करी त्याची तर करतेच, पण जे करू नये त्याची विवंचना करत बसते मन. मग हे मनच खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे सर्व गोष्टीला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्या मनाची ठाम भूमिका होऊ दे की मला सर्व नर नारी बाळे याच्यामध्ये देव दिसू दे, नारायण दिसू दे, पांडुरंग दिसू दे, परमात्मा दिसू दे, असं माझं मन देवा कर. काय उदात्त मागणी आहे. विठाला विठाला अजून त्या मनामध्ये काय काय राहू देऊ नको. ते मन किती मोकळं कर. मोकळे मन रसाळ वाणी. मन मोकळं झालं, वाणी रसाळ झाली की खऱ्या अर्थानं त्याच्यातून जे प्रतिबिंब निघतं ना ते खऱ्या अर्थानं पहा किती सुंदर असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात मनात ज्या काही गोष्टी आमचं नाश करणाऱ्या आहेत त्या राहू देऊ नको. त्या कोणत्या कोणत्या आहे त्या तुकोबा सांगतात. नयो काम क्रोध, नयो काम क्रोध, द्वेष निंदा द्वंद, द्वेष निंदा द्वंद, नयो काम क्रोध, नयो काम क्रोध, नयो काम क्रोध, द्वेष निंदा द्वंद, द्वेष द्वंद, नयो काम क्रोध, नयो काम क्रोध, नयो काम क्रोध, द्वेष निंदा द्वंद, द्वेष निंदा द्वंद, नयो काम क्रोध, नयो काम क्रोध, नयो काम क्रोध, द्वेष निंदा द्वंद, द्वेष नयो काम क्रोध, अवघा गोविंद, अवघा गोविंद, निसंदेह, 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 नयो काम क्रोध, नयो काम क्रोध, द्वेष निंदा द्वंद, द्वेष निंदा द्वंद, नयो काम क्रोध, नयो गोविंद, अवघा गोविंद, अवघा गोविंद, निसंदेह, नयो काम क्रोध, नयो काम क्रोध, नयो काम काय पाहिजे न काय पाहिजे नाही दोन मागण्या आहे तुकाराम महाराजच्या. नर नारी बाळे अवघा नारायण दिसू दे. आता हे झालं असू दे, आता नसू दे. दोन्ही पाहिजे ना. औषध बी घेणं पाहिजे आणि पथ्य पाळणं पाहिजे. नाही तर मग औषध घेणं चालू आहे, रोग काही जाऊन राहिला नाही. मग का तपासणी केली, आम्ही तर नियमित प्रमाणे तुम्ही दिलेलं औषध घेतो, मग रोग जात का हो नाही. तो म्हणे दुसरी बाजू दिली होती तुम्हाला अनुपान. अनुपान म्हणजे पथ्य. पूर्वी वैद्य अनुपान देत होते. अनुपान काय म्हणता, औषध घ्यायचं आहे पण कडू आहे बा. मग ते म्हणतात घेतलं जात नाही ना, थोडंसं सहदा बरोबर घ्या. सहदाचा काही संबंध नसते, पण त्याला अनुपान म्हणतात. औषधाला त्या जोडून दिल्या जाते का. नागेलच्या पानाबरोबर घ्या, नागवेलच्या पानाबरोबर. आता नागवेलीच्या पानाचा काही संबंध नाही, पण ते अनुपान म्हणतात त्याला. औषधाबरोबर एखादा घटक देणं असं अनुपान. तसं तुम्हा आपल्याला संतांनी काय घ्यायला पाहिजे, जे घेतलं असताना ते पथ्य पाडायला पाहिजे. मग त्यात काही काही गोष्टी नसल्या पाहिजे आणि काही गोष्टी असल्या पाहिजेत. असल्या नसल्याचा फरक समजला की सर्व समजून जाते. लय सोपा आहे ना. चला विठाला विठ्ठला
क्रोध नयो द्वेष नयो निंदा नयो द्वंद्व एवढ्या गोष्टी नयो आणि नर नारी बाळे अवघा नारायण यो आणि ह्या गोष्टी न यो झाला परमार्थ झाला झाला विठ्ठल किती सोपं भक्तीच्या व्याख्या सांगणारे अनेक शास्त्र आहेत. ते नारद भक्तिसूत्र आहे, त्याच्यामध्ये भक्तीच्या व्याख्या केलेल्या आहेत. अनेक शास्त्रामध्ये भक्तीच्या व्याख्या केलेल्या आहेत. पण जगद्गुरु तुकोबानं केलेली भक्तीची व्याख्या जगात आतापर्यंत कोणी तशी केली नाही. काय भक्तीची व्याख्या केली? भक्तीच्या बाबतीत सांगत असताना ते म्हणतात भक्ती ते कठीण नाही ते बी आहे, भक्ती ते कठीण ते बी आहे, भक्ती ते नमन ते बी आहे. पण मी वेगळंच सांगून राहिलो तुम्हाला. आणखीन एक तिसरी भक्ती सांगतो. टाला भक्ती ते नमावे जीवजंतु भूत शांत उत काम क्रोध. हे आता तिसरंच आहे. हे आपल्या पाठच होईल आहे. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ब्रह्मीभोग निवेदन आहे की नाही. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी हा हे तर पाठच आहे. पण हे बी एक अभंग आहे तुकाराम महाराज. पहा किती सुंदर आहे. भक्ती ते नमावे जीवजंतू भूत. भक्ती म्हणजे काय? जीव जंतू जेवढे काही आहेत त्यांच्या प्रति नम्र होणं, नमन करणं, यासारखी दुसरी कोणती भक्ती नाही. बरं या भक्तीला काही लागत नाही. बरं किती सोपी भक्ती आहे. हे भक्ती जेव्हा होईल ना तेव्हा हिंसा होणार नाही. हे भक्ती जेव्हा होईल ना तेव्हा कोणता प्राणी दुःख होणार नाही, कोणालाच दुःख पोहोचणार नाही. काय सोपी व्याख्या आहे भक्तीची. आपण भक्ती वेगळीच करत बसतो. पण काय ती भक्तीच होते असं नाही, सोपी आहे. शांत उनी ऊत काम क्रोध. काम क्रोधाचा ऊत शांत झाल्यावर जे उरतं ते भक्ती. आणि मग ते भक्ती अशी निर्माण होते. ते वाट कृपेची करीतू दिशाची स्नेह भरितू जीवातळे अंथरितू आपुला जीव. ज्ञानोबा राय म्हणतात ते वाट कृपेची करीतू. ज्या वाटेनं हे कारुणिक संत जातात ती वाट कृपेची होऊन जाते. प्रत्येक जीवाला वाटते हा करुणेचा अवतार या वाटेनं आला, ते आनंदित होऊन जातात. ते वाट कृपेची करीतू दिशा स्नेहेची भरितू. ज्या दिशेनं हे करुणावंत संत जातात त्या दिशा स्नेहानं प्रेमानं ओथंबून जातात. जिकडे तिकडे प्रेम निर्माण होते त्यांच्या चालण्यातून बोलण्यातून. जीवातळी अंथरी तू आपला जीव. एखादा जीवाच्या जीव देऊन आपला जीव त्याच्या खाली अंथरून त्याला सुख देणं ही भक्तीची व्याख्या आहे. विठाला पण आडकाठी कशाची आहे? नयो काम क्रोध. आणि काम क्रोध ऊत शांत होणे. आता नवीन पिढीला ही भाषा जरा अवघड जाईल. जुने जाणत्या बाया जुने जाणते माणसं आहेत ना त्यांना मला वाटतं कदाचित ऊत समजत असेल. ऊत तुम्हाला समजते नाही ना? तुम्ही कुकरच्या राज्यात जन्माला आले. कुकरच्या राज्यात जन्माला आलेल्या लोकांना ऊत समजणार नाही. तो शांत झाला पाहिजे. ऊत कसा पावसाळा संपायचा मग घरामध्ये धू होऊ नये बा. आता निराभर आकाश झालं, आता हिवाळा लागला. मग आमची आई काय करायची? त्या घरातली चूल अंगणात मांडायची. अंगणात मस्त चूल मांडायची. त्याला मातीची चूल असायची, कधी विटाची चूल असायची. ती चूल पेटवायची आणि त्या चुलीवर एखादं भांड ठेवायची, मडकं. त्याच्यात टाकायची बा ते डाळ, खालून जाळ लावायची. ते इतका जाळ लागायचा, गदगद गदगद शिजायची ते डाळ. आणि त्याच्यावर एक पांढरा फेस याचा ऊत म्हणते ऊत
ते ऊत जाय. मग काय करायचे, ते कळचीनं फेकून द्यायचे. मग पुन्हा शिजायचे. मग दुसऱ्याने ऊत यायचा तरी ते कळचीनं फेकून द्यायचे. मग त्यातला पुन्हा मळ निघून जायचा त्या डाळीतला. ते इतकी मोहागी होऊन जायची, तिचा वास तर यायचाच त्या डाळीचा चांगला, पण इतकी खायला रुचकर लागायची, कारण त्यातला ऊत गेला ना. आता आता शिट्ट्या मारणारं भांड ऊत जाते काय? हा, ते सांगते तुम्हाला, एक चिठ्ठी, दुसरी चिठ्ठी, तिसरी चिठ्ठी, काळा उघडा, ऊत कुकडे गेला. मेला. मेला नाही. मग म्हणतो साले एसिडिटी झाली, कालपासून खौट टाकून येऊन राहिले. ते जमूनच नाही राहिलं, गोळ्या घ्याव्या लागतात. अरे तू ऊत खाल्ला ना बाबा, मळ गाडीवरचा. पण आता बरं झालं बा, काही म्हणता बा गॅस भेटत नाही तर चुली पुन्हा चालू झाल्या. घरोघरी मातीच्या चुला, पण लय चांगला आहे. आता हे मंडळी आमच्या आश्रमात येतात नेहमी. आपल्याकडे कुकर आहे काय, गॅस आहे काय, गरमी झाली म्हणून काय देता थंडी हवा देणार, हे पंखा, कूलर आहे काय, पंखे काचो कोणी चोरून नेते, एखादा ठेवते, एखादा बंदच पडून जाते, त्याचं काही हेच फिरायचंच. पण तरी बी चांगलं जगतो आम्ही. का म्हणून नैसर्गिक याच्यामध्ये ऊत ऊत तो ऊत शांत झाला पाहिजे, तो ऊत खाल्ला नाही गेला पाहिजे, तो फेकून द्यायला गेला पाहिजे, असा काम क्रोधाचा ऊत येत असते. पण तो ऊत आला की नाही, आता म्हणून तर म्हणून राहिला, ह्याला उत्मात काऊन होऊन राहिला एवढा. उत्मात होईल नाही तर काय, ते ऊतच खाऊन राहिलं ना. लय लय सोपं चांगलं तुकाराम महाराजची भाषा आहे. शांतवनी ऊत काम क्रोधाचा ऊत शांत व्हा, त्याला शांत करा, तो उकाड्या मारतेला फेकून द्या, मग उरते ते भक्ती. भक्ती म्हणजे दुसरी काही करावं लागत नाही, त्या दाढीसारखंच, वर्णासारखं. मग तुम्ही किती रात्री काय खाणं काहीच नाही होत. काय सुंदर व्याख्या केलेली आहे. म्हणून शांत होणे ऊत काम क्रोध. आणि तुकोबा म्हणतात, देवा काम येश क्रोध येश, हे काम क्रोध जे आहेत ते इथं आडवा वया आले, दोष वैरी जे धोपटिले, तया माझे पहिले देहंकारो. तुकोबा म्हणता, हे विकार, हे काम क्रोधाचे विकार आणि आमच्यावर हल्ला करतात, त्यावेळेस आमचा पराभव होते. आमचा पराभव कोणी दुसरं नाही करत, आमचा पराभव आमच्यातलेच विकार आमचा पराभव करत असतात. आणि ज्या वेळेला त्यांच्यावर आपण मात करतो तेव्हा खऱ्या अर्थानं पारमार्थिक विजय होतो. विठाला चला आता दोन गोष्टी नको. नयो काम क्रोध निंदा म्हणजे हे बी परमार्थात घातक आहे. ज्ञानोबा एका ओवीत म्हणतात, आशा दैशी दुःखाते, व्याले निंदा दुरिते, हे असो दैन्याते दुर्भगत्व. बऱ्याच तुकोबा ज्ञानोबा म्हणतात, आशा जेवढी वाढू आपण, त्या आशेतून काय प्रसवते, दुःख. आशेतून दुःख निर्माण होते. आशा काही पूर्ण होत नाही, आशा वाढत जाते, आणि मग एक एक आशा वाढत जाते, पूर्तता होत नाही, मग माणसाला दुःख होते. आशा जशी दुःखाते, व्याली निंदा दुरिते. व्याली म्हणजे प्रसवली. काय ज्ञानोबाची भाषा आहे गुरुजी. पहिल्या कडव्यात काय म्हणलं, आशा जशी दुःखाते, व्याली, इथे व्याली आहे, व्याली निंदा दुरिते. निंदा पापाला प्रसवते, आशा दुःखाला प्रसवते, आणि दैन्य दुर्भाग्याला प्रसवते. एकातून एकाचा जन्म होत राहतो. असं जसं ज्ञानोबाराय म्हणतात, तसं निंदा त्याच्यातून काय प्रसवते, तर पाप प्रसवतात, आणि नसता ती पाप आपल्या डोक्यावर बसतात. आणि खऱ्या अर्थानं निंदा हा असा एक विकार आहे की तो
मला शिवसुद्धा देऊ नको, त्याचा विटाळ आहे असं तुकोबराय म्हणतात. म्हणून नयो काम क्रोध निंदा, निंदा दैशी व्याले निंदा दुरिते. दुरित म्हणजे पाप, आणि पापाला प्रसवते. पाप दुःखाला कारणीभूत आहे, पुन्हा ते दुःखच निर्माण होतं. म्हणून निंदेपासून दूर ठेव. विठाल काही लोकांना उगीच निंदा करायची सवय आहे. बरं मी काय म्हणतो, स्थिती वेगळी आणि परिस्थिती वेगळी. आपल्या डोळ्या देखत घडलेली प्रत्यक्षदर्शिनी घटना म्हणजे काय झाली, स्थिती झाली, ते परिस्थिती झाली. पण माहीत चेंडाबुडूक काहीच नाही, सांगत राहीन याला म्हणतात निंदा. ते एक गोष्ट सांगल्या जाते. एका महाराजाला एका बाईनं खीर दिली. खीर, संन्यासी माणूस, वाटते ग्रस्ताश्रमी लोकांना द्यावं तेवढं पुण्य होते बा यांना काहीतरी दिल्यानं. आम्हालाही देतात आश्रमात लोक, नवीन पदार्थ आणला की करून देतात, आणून देतात घरून. आपण तर खातोच, पण हा माणूस आश्रमात राहतो, यायला कोणी नाही, कोणी नाही. कोण करून देणार सांगा आपलं. पण लोक किती जीव लावतात, खूप जीव लावतात लोक. काही म्हणू नाही तसं, का जीव लावणारे लोक आहेत. खीर आणून दिली, पण गंमत काय झाली, घरापासून तर त्या महाराजच्या आश्रमापर्यंत जे खीर आणली, त्या खिरीत एक घार तोंडात साप घेऊन चालली होती. ती तिच्या मार्गाने चालली होती, त्याचं खाद्य आहे. पण त्या सापाची गरळ, विष त्या खिरीत पडली. त्या बाईला माहित आहे काय, नाही वर चाललं, वरून पडलं ते. पण खीर जशी त्या महाराजांना खाल्ली तसं ते पूर्ण वितळली त्याच्यामध्ये, ते खिरीमध्ये ते विष. काही घटकेंमध्ये त्या महाराजचा मृत्यू झाला. चर्चा चालू झाली, महाराज मेले बा. का आजारी नव्हते, त्यांना हृदयाचा झटका आला का नाही, काही झालं का दुसरं म्हणे, काहीच नाही, चांगले तंदुरुस्त होते, पण मेले कसे काय. दोघा जणांना चर्चा चालू केली. तर म्हणे तुला काय माहित बळ, तू नसेल. ते बाई नाही काय, त्या बाईनं असेल ते महाराज जो काही जमा होईल ते माऱ्याकरता विष पावलं. आता असं होतं का ते, तसं नव्हतंच, ते घटना तशी नव्हती. पण निंदा जाऊ दे, ते चित्रगुप्त म्हणू लागले की या बाईचं जाऊ दे तिकडं, आणि या निंदा करणारा तो जाऊ दे तिकडं. प्रत्यक्षदर्शी घटनास्थळी जाऊन तपास करू. गुन्हे अन्वेषण विभागाची लोक पाठवले. गुन्हे अन्वेषण विभाग नाही काय, गुप्तचर खातं चित्रगुप्ताचं. त्या म्हणलं साला हे पाप झालं महाराज मेलाचं, पण त्याला निर्णय लागून नाही राहिला. ते साला त्याचा निर्णय घेऊ. मग घटनास्थळी आले, ते चौकशी करायला. मग ते म्हणे बा पहिले पाहतं खरी काय घटना घडली तर. मग आता ते महाराज मर्याला कारणीभूत तुमच्या अंदाजानं कोण आहे. नाही एकदम निर्णय थोडा जाते त्याचं काय. चौकशी राहिली, वकिलाकडे केस द्यायची राहिली, लगेच न्यायाधीश झाले. तसं नसतं, चौकशी कसून झाली पाहिजे. समजा त्या बाईनं खीर नेली नसती तर महाराज मेले असते काय. मग कोणामुळे मेले, हा असं वकीलपत्र टाकत जा, न्यायाधीश व्हायचंच नाही. पण त्या बाईला काय माहित बा वरून काय विष पडलं म्हणून, तिच्या तर ते नजर आड झालं. त्या घारीनं जर साप नेलाच नसता तर विष पडलं असतं का. मग कोण दोषी आहे, घार. तो दुसरा म्हणे घार कशी काय दोषी धरता बा, तिनं तिचं खाद्य चालवलं होतं, सापच नसता तर कशाला पडलं असतं, साप दोषी आहे. पण त्यानं दुसऱ्यानं आणखीन केस टाकली. तर म्हणे सापाचा काय, साप तर घारीने चालवला होता. मग साला हे पाप कोणावं, त्याला बेवारस पाप झालं, त्याचा वारस तर लावा लागेल कोणी. मग त्यानं वाचेल होती ज्ञानेश्वर महाराजची ओवी,
व्याली निंदा दुरिते. निंदा करणाऱ्याच्या पाप निर्माण होते. निंदा करणारा म्हणजे पाप कोणाच्या डोक्यावर बसवता? निंदा करणाऱ्याच्या. घेणं एक ना देणं दोन जा. मग निंदा करायची नाही. वस्तुस्थिती बोलायची. आपलं काही म्हणणं नाही. वस्तुस्थिती पाहिली ना डोळ्यानं, हो आम्ही होतो, आम्ही प्रत्यक्षदर्शी पाहिलं, आमच्या दुखता घडली घटना, ठीक आहे. तुम्हाला कोण सांगलं? हलत्यानं भलत्यानं यानं सांगलं, त्याला माहीत पडलं, मग चौकीच्यात आहे. आलं जाऊ दे तिकडं. निंदा करायच्या नाही. निंदा हा एक परमार्थातला दोष आहे. जसे काम क्रोध आहे तसं. म्हणून तुकोबा म्हणतात नयो काम क्रोध निंदा द्वेष. आता बघा चौथी गोष्ट सांगली परमार्थात नको आहे द्वेष. कोण्याही जीवाचा वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोणाही जीवाचा नगर मत्सर जीवाचा नगर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर ज्याची पूजा करायची त्यालाच प्रश्न विचारला कासयाने पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा पेळी आता. उदके नानू तरी स्वरूप ते तुझे इथे काय माझे विचे देवा. आता उदकच देवाचं एक स्वरूप आहे आणि देवालाच आंघोळ घालायची आहे. मग कोणाला आंघोळ घातली? हा संदेहच आहे ना. वाहू धातू तरी दक्षिणा वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. ब्रह्मतेचे अन्न तुझे काही हा बाबा अन्न तुला देऊ म्हटलं बा काही नैवेद्य म्हणून. तर अन्न हे पूर्ण ब्रह्म तूच आहे. अन्नही ब्रह्मच आहे, तूही ब्रह्मच आहे. मग कोणाची पूजा करा? हाची संदेह माझा हा संदेहच आहे ना. आता हे कोण फेडीन? संदेह कोण नाही करीन यातला. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी. जाऊ द्या तिकडे. धूप बी तूच आहे, दीप बी तूच आहे, तुझं नाम बी तूच आहे आणि त्याच्या नामाचा तो आकारच आहे. आता देवाची पूजा एका सगुण मूर्तीची पूजा आपण करू शकतो, पण जो चराचरात आहे त्याची पूजा कशानं करतात? त्याची पूजा कशी काय घडेल? मग जो चराचरात आहे त्या दिवशी एक अभंग पाहिला आपण गुरुजी. मारू नये सर्प संताची दृष्टी होतील ते कष्टी व्यापकपण. सर्पही मारू नये संताच्या दृष्टीनं, कारण चराचरात जर तो आहे तर ते दुःख त्यालाही होते ना. तुम्ही म्हणावा मग काही म्हणावा, मी तुम्हाला अनुभव सांगतो. त्या आश्रमामध्ये ते म्हातारी कधी असते, तो म्हातारा असते, नाही तर कोणी नसते. तो भैया शाळेमध्ये जाते, मी एकटाच. मला चावला विंचू. आता गाडी चालवणारा पोरगाही नाही, कोणाला सांगता? ते जंगलचा कारभार, तिथं काही झालं लवकर येत नाही. एखादा शेतकरी आला तर आला चक्कर मारायला. विचू एवढा जोरानं चावला, मी म्हणलं आता दवाखान्यात बी जायचं नाही, मंत्र बनून उतरायचं कोणी नाही. म्या म्हणून तुकाराम महाराजचा मला अभंग आठवला. मा सत्य परिस्थिती सांगतोय, व्यासपीठावर उभा आहे. मी अभंग म्हटलं बा 100 वेळा. म्हटलं तुकाराम महाराजाला जर अनुभूती आली तर आपण बी पाहू. तो अभंग म्या म्हणला. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया विषते अमृत. आघात ते हित अकर्तव्य नित होईते असे, दुःख ते देईल सर्व सुख फळ. होतील शीतळ अग्निज्वाळा, आवडेल जीवा जीवाची परी सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणे जेते येणे अनुभवे. म्हटलं अनुभव घेऊन तर पहा. वा मला 15-20 मिनिटात उतरला विंचू. हो हे बा, आताही मला घोरपड जायला. मी टाळ्या वाजवत नाही म्हणून तुम्हाला म्हणून झालो की टाळ्या वाजवा.
हो ना, असं टाळी वाजवले की आग होते ते जखम व्हायला. अरे इलाज नाही. घोरपड पाहायला का तुम्ही ना? तुमच्या मागेने लागेल घोरपड. त्याचा झालं ते गवतामध्ये अशी बसेल झालं चावली चावली तर चावली, जाऊ द्या. अरे विंचू चावतात आता सर्प विंचू अंगाशी झोंबले. आता तुकोबाई तिथं म्हणजे भाऊ रामचंद्र डोंगरावर मी भजन करत असताना इंचू व्याघ्र या अंगावर झोंबत. आता होऊ द्या, पण अनुभव तर घेत जा, अनुभूती तर घेतली पाहिजे. म्हणला तो अभंग. जाऊ द्या, मी काय म्हणत होतं की नयो काम क्रोध निंदा द्वेष. द्वेष म्हणजे सर्व कोण्याही जीवाचा न घडो वर्म सरेश्वर पूजन, हे पूजेचा वर्म आहे. कोणाचा द्वेष न करणं म्हणजे खुश झाला देव. पहा किती सोपी पूजा आहे. आपण बसतो पूजेच्या अवडंबर मांडत, जे करायचं ते करत नाही. खऱ्या अर्थानं पूजेचं तंत्र जे आहे ते तुकोबाने बारीक कितीच्यात सांगितलेलं आहे. म्हणून नयो काम क्रोध निंदा द्वेष द्वंद्व. द्वंद्व आता हाही जरा कठीणच भाग आहे. सुख जेवढं आवडते तेवढं दुःखही होते एखाद्या वेळेला. पण सुखही समदुःख सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. उष्णता सहन झाली पाहिजे, थंडी बी सहन झाली पाहिजे, सुख बी सहन झालं पाहिजे, दुःखही सहन झालं पाहिजे. म्हणजे एकामागून एक हे द्वंद्विक युद्ध ज्याला आपण म्हणतो ना, ते द्वंद्विक युद्ध आपल्या जीवनामध्ये चालू असते. ते सारखे आपल्यावर प्रहार करत राहतात. म्हणून तेही सहन करण्याची क्षमता तयार झाली पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अवघा गोविंद निसंदेह. आता संदेह राहू देऊ नको मनात. निसंदेहपणानं सर्वत्र सर्व ठिकाणी तूच आहे असं घडू दे. म्हणून नयो काम क्रोध निंदा द्वेष द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह. आता झाला पुढं. तुकोबा म्हणतात अजून देवा माझं एक तुला म्हणणं आहे. नयो असावे म्या सदा विषयी विरक्त, काया वाचा चित्त तुझे पायी. करुणिया साय पूर्वी मनोरथ, व्हावे कृपावंत तुका म्हणे विठोबा. जय जय गोपाळ गोपाळ जय जय गोपाळ 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 बोला पुंडलिक गवंदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाळ गोमाई गोपाळ गोमाई गोपाळ गोमाई गोपाळ गोमाई टाळी वाजवा, टाळी टाळी. हा हा थोडा अवघ्या काही मिनिटामध्ये. कारण आता दिनरजनी ह्याचे धंदा गोविंदाचे, हे पोवाडेच आहे गोविंदाचे. दिन रजनी हा धंदा झाला. दिवसाचे काय वेगळे, रात्रीचे वेगळं, सारखं चालू असतं. कुठे उद्घाटन आहे, कुठे मंदिराची मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा आहे, कुठे कळसा स्थापना आहे, कुठं काही आहे, आता संस्थेचे उद्घाटन आहे, अमुक तमुक सर्व चालू असतं दैनंदिन. भटकंती बारोमास. त्याच्या गाडीवरच लिहून ठेवलं त्या पोरानं. म्हणे बाबा इतकी भटकंती, म्हटलं बारोमास भटकंती जाऊ दे. गाडीच्या मागेच लिहून ठेवलं त्यानं आता परवा. सांगायचं कामच नाही, भटकंती बारोमास. त्याला काय. चला पुढं. असावे म्या सदा विषयी विरक्त. पंच विषय आहेत. विषयापेक्षा विषय घातक आहे. विष माणसाला एकदाच मारतं, मारून मोकळं करून देतं. पण अनेक जन्म मारणारा विषय आहे पंचविषय. म्हणून विषयापासून मी विरक्त पाहिजे. माणूस कधी विरक्त होते? माणसाचं लय वेगळं आहे. आता म्हणतात काही माणसं लय विरक्त होतात.
अंगातलं रक्त गेल्यावर विरक्त होतात. रक्तच राहिलं नाही काय विरक्त. अंगात रक्त असते ना ता विरक्त झालं पाहिजे. आणि ते विरक्ती खऱ्या अर्थानं जे विरक्ती येते ना मग ती विरक्ती खऱ्या अर्थानं क्रांती करणारी विरक्ती असते. मग ते वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबामध्ये आली, ते तुकोबामध्ये आली, कमी कमी वयामध्ये शंकराचार्याच्या जीवनात आली, ते 16व्या वर्षी आली. 16व्या वर्षी जे विरक्ती येते ना ते क्रांती घडवणारी असते, म्हणून क्रांती घडली. विठाला विठ्ठल. विठ्ठल 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 चला हा विरक्ती मला सदोतीत यावी आणि कायानं वाचन आणि मनानं काया वाचा चित्त तुझे पाहिजे. म्हणजे काहीच मग त्याच्यात दुसरं येणार नाही. आणि मी विरक्त पाहिजे, मला विरक्तीची मागणी तुकाराम महाराजांनी केलेली आहे. हे विरक्त आपण जे म्हणतो ना, की गौतम बुद्धाचे जे पंचशील आहेत त्याच्यामध्ये विरक्ती सांगितलेली आहे. कशी बघा, पानातिपाता वेरमणी शिक्षापदम समाधियामी. मला प्राणी हिंसापासून, प्राण्याच्या हत्येपासून विरक्ती प्राप्त व्हावी, हे पहिलं शील आहे. असे मुसावादा वेरमणी शिक्कापदम समा. मी खोटा बोलण्यापासून विरक्त असावं. खोटं बोलण्यापासून काय शिकवण आहे पहा. तुकोबाची बुद्धाची शिकवण एकच आहे. त्यांचे पंचशील जे आहेत तेच तुकोबाचे शील आहेत. तुकोबा म्हणताय विरक्त असलं पाहिजे मी याच्यापासून. हो. मुसावादा सुरामेरय मज्जपमादवाना वीरमणी शिक्कापदम समाधियामी. सुरा म्हणजे दारू. दारू सारखे नशिले पदार्थ, प्रज्ञा, शील आणि करुणा नष्ट होते ज्या नशेमध्ये, ते सुरापान करण्यापासून मी विरक्त असावं. आता हे वाईट शिक्षण आहे का? अरे हे चांगलं शिक्षण आहे भाऊ. त्याने विरक्ती सांगलं. हा, ते वागणारे तसे वागत नसतील, त्याला आपलं काय आता कसूर आहे? हा, जसं मी सांगत असतो, मला सूर नाही, त्यात माझी काही कसूर नाही, म्हणून मी काय असूर आहे? सूर नाही म्हणून असूर नाही, पण त्यात माझी काही कसूर नाही. ते आहे ते आहे. चला, बुद्ध पौर्णिमेच्या वेळेला 1 तारखेला पाहून घेऊ आपण. 1 मेला कार्यक्रम आहे. त्यावेळेला सर्व अष्टशील, पंचशील, त्रिशरण सर्व ते कार्यक्रम चालतो आमचा. आम्ही विद्यार्थ्यालाही शिकवतो. पंचशील त्यांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण दिलं गेलं पाहिजे की कोण काय सांगितलेलं आहे. असावे मी सदा विषयी विरक्त, काया वाचा चित्त तुझे पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी घडून येण्याकरता कोणाची तरी मदत लागते, कोणाचं तरी साह्य लागते, सहकार्य लागते, कोणाचा तरी हातभार लागते, तेव्हा त्या गोष्टी घडून येतात. मग तुकाराम महाराज म्हणता, आता तूच एक समर्थ आहे, तुझं मला साह्य आहे, तुझ्या मदतीची गरज आहे. तू जेव्हा मदत करशील, साह्य करशील, तेव्हा माझा पूर्ण परमार्थ आणि चांगला होईल. म्हणून करुणिया करुणिया पूर्वी मनोरथ, करुणिया पूर्वी मनोरथ, करुणिया पूर्वी मनोरथ, करुणिया पूर्वी मनोरथ.
संगे अवघा गोविंदानी जाते प्राप्त झालेली आहे. येत्या 27 तारखेला 2026 या सकाळी महामहिम राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री, तलाठी कार्यालय असो, ग्रामसेवक कार्यालय असो, जिथं जिथं आपल्याला गायला राष्ट्रमाता म्हणून तिला दर्जा मिळावा आणि तिचा सन्मान व्हावा याकरता निवेदनं द्यायची आहेत. आता हा धंदा मला काही नवीन नाही ना. चला हायवेवर रस्ता रोको करतो, 200-250 लोक घेऊन त्या दिवशी रस्ता रोको केला. पोलीस येतात, केस भरतात, काय करतात, निवेदनं. आता परवा आमचा नांदुरा तहसील कार्यालयावर मोर्चा आहे. काय सचिन पाटील, मागण्या आमच्या सर्व लोकांना 50 वयाच्या नंतर जे 5,000 रुपये मानधन मिळतं ते सरसकट वयाची 8 रद्द करून मिळावं. पहिलं तर त्याच्यात अ दर्जा, क दर्जा आणि ब दर्जा होतं, ते सरसकट मिळालं पाहिजे म्हणून त्यालाही आम्ही निवेदनं दिले. आता पुन्हा सन्मानानं मिळालं पाहिजे, केंद्र सरकारचं मिळालं पाहिजे, महाराष्ट्र शासनाचं तर मिळतंच कलावंतांना मानधन, हे बी एक आहे. त्याच्यानंतर आम्ही अशा मागण्या सरकारपुढे ठेवत राहतो, त्या पाठवत राहतो. त्याच्यावर काय होते नाही होत, पण आपलं काम आहे ते करणं. म्हणून गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा. मला वाटते हे आता निघलं. आपण त्या दिवशी तर मोर्चा काढला होता, हे निवेदन दिलं होतं ना. आमचं वारकरी धर्म परिषद सारं सतत रात दिवस काम करत राहतं. जे माझा कोणी व्हॉट्सअप पाहत असतील किंवा ते आमच्या त्या ग्रुपवर असतील त्यांना सगळं दिसतं रोज काय असतं. तर सांगल्यापेक्षा त्याच्यावर रोज दिसतं. रोज आमचं काही ना काही असतं, करत राहिलं पाहिजे. आणि आमचं काम आहे ते संन्यासी ब्रह्मचारी लढत राहिलं पाहिजे समाजाचं विकासासाठी, समाजाच्या उद्धारासाठी हे काम केलं पाहिजे. म्हणून गो सन्मान दिन आपण त्या दिवशी पाळणार आहोत. तो कसा पाळला गेला पाहिजे तर निवेदन देऊन पाळला पाहिजे. त्यानं ज्या ज्या त्याच्या तहसीलमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा जिथं देता येईल तिथं निवेदन एक द्यायचं फक्त, किंवा राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, गो सन्मान, अशा प्रकारचा हे अभियान चालू झालेलं आहे.
केलं पाहिजे. आज या निमित्तानं चिंतनाचा योग अशा प्रकारचा आला होता. ज्या महापुरुषाची पुण्यतिथी, किंबहुना या सुवर्ण महोत्सव, सर्व गोष्टीच्या एकत्रित आलेला योग, दुग्ध शर्करा योग, अमृत योग आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी सेवा प्राप्त करण्याचा योग आला. सर्व वादक, गायक, विणेकरी, सोबदार, लहान बालक आणि सर्व माता भगिनी, वयोवृद्ध, प्रौढ, तरुण, सर्वांचे आभार मानतो. सर्व महाराज मंडळीसुद्धा आज उपस्थित आहे. सर्व महाराज मंडळीच्याही चरणी नतमस्तक होतो. असाच आशीर्वाद, अशीच कृपा राहू द्यावी आणि असंच अशा प्रकारचं करावी. आम्ही आता काही सांगता येत नाही, शेवटचं कीर्तन असू शकते आपल्या घाटपुरीला. आम्ही निर्णय घेतला त्या दिवशी कीर्तनच करायचे नाही. कायले बसले आपल्या गाथा वाजा, ज्ञानेश्वरी वाचा, चिंतन करा, 2 माळा धरतीच्या जपा, घेणं एक ना देणं 2, पैसा कोणाला मागणं नाही. त्याला कालचं तर मी त्या पाकिट बी घेतलं नाही. म्हणलं जाय तुझ्या संस्थेला दे तिकडं. आता पोरगही होतं नाही सोबत, गाडी होती, माझ्या शाली आल्या, रुमाल आल्या, तेही त्याला देऊन टाकल्या. म्हटलं ठेवायलाच जागा नाही, काय करतोय, खिशात काय पाहणार आहे. राह ना, म्हटलं जाऊ द्या. मग आता 2 टाईमचं जेवण भेटते, कपडे लोक आणून देतात, तिसरी गोष्ट पाहिजेच काय. साऱ्या अपेक्षा पूर्ण झालेल्या. काय का लागतं, कुठे धंदे करता, रात्री जा रात्री. तुम्हाला माहिती आहे भाऊ गुरुजी, म्या चाललो बा कीर्तन होऊन त्या काडेगाव फरदापूर, त्या माले चला असं हरण आलं त्याला मोठ्या शिंगायचं, त्याला रस्ता ओलांडायचा होता ना, आम्ही तेवढाच जायचं आणि ढाळ गाण पुढच्या तोंडा गाडीच्या कडकड वाजलं. तो भैया असते ना कसं सौरभ. म्हटलं भैया आपल्यावर केस झाली गळा, हरण मारायची. तर म्हणे बाबा हरण कशाचं मेलं ते चाललं पळत. म्हटलं मग वाजलं काय एवढं ना. म्हणे लाईटासहित पुढचा भाग सुरा गाडीचा. पण म्हटलं जाऊ दे बा, आपल्याला तर काही झालं रे, काही विमा असेल गाडीचा तर कर म्हटलं गाडीचं काम, जाऊ दे तेवढ्यानं गेलं ना. पण हे का महावर प्रकरण एकट्यावर नाही. पहिलं हरणानं पहिला प्राण घेतला पंडूराजा. पंडूराजा महाभारतामध्ये ते किन्नम ऋषीनं शाप दिला, ते हरणाच्या याच्यामध्ये रूप गेला, त्याचं काम पुरा होऊ दिला नाही. यानं मधातच बाण मारला, त्यानं शाप दिला, बायकोला आलिंगन देशी मेला. पहिला बळी गेला हरणामुळे. दुसरा जळ भरत राजा, हे जरा दुसरं हरणामुळे झालं. तिसरं ते सीता म्हणे मला चोळी पाहिजे हरणाची. मग हरण काय अपहरण झालं, रावणानं अपहरण केलं, हरण राहिलं उकळे. हे वस्त्राचं हरण आणि हरणाचं वस्त्र हेच चाललं महाभारत रामायण. कधी वस्त्राचं हरण होते, कधी हरणाचं वस्त्र पाहिजे. वस्त्र हरणामुळे महाभारत झालं आणि हरणाच्या वस्त्रामुळे रामायण घडलं. एक चोळीमुळे रामायण घडलं आणि एक साडीमुळे घडलं. हे तिसरं प्रकार. हो ना, लाखाला मोठा गमतीच्याच गोष्टी आहे. तिसरी केस लागेल आहे, ते निवृत्त झाले की नाही मला माहिती, हरण मारल्यावरूनच व्हायला आहे. सलमान खानवर त्याचंही चालू जायचो. आणि 5वं प्रकार महावर आलतो ना, मला हरणाले हात जोडले. आज तर गाडीतून दिशे ते बोरले. काल मोठा कडपचा कडप बने बाबा, म्हटलं पाऊस नको. ते हरणच तसे आहे, कधी अपवादावनी सांगता येत नाही. घडताय गोष्टी घडत राहतात. जाऊ द्या, या साऱ्या चालू राहते. म्हणून म्हटलं निर्णय घेतला का आता बस जाऊ द्या, स्वस्त बसायचं. हे तरुण पोरानं कीर्तन केलं पाहिजे, तरुण पोरानं मस्त पाठांतर केलं पाहिजे, हा लोकाला ज्ञान दिलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे. असतो येण्याप्रमाणे आज झालेलं चिंतन आदिशक्ती जगन्माता मुक्ताईच्या चरणी समर्पण करतो. शिवेला स्वल्प विराम दे, त्या ठिकाणी थांबून जातो. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानराज माऊली.
बसा खाली बसा जरा हॅलो आहे हे उद्या दाबा दोन विठ्ठल जय जय